प्रिया डार्लिंग, मला तू आता जे काही बोललीस त्याचा अर्थ कळेल का? काय एवढा मोठा तीर मारलायस तू? कधी ना कधीतरी मंजिरी वहिनी सत्यजित दादांना हे सांगितलंच असतं ना. ओ ग माझं छोटं बाळ, ते सगळं चमच्यानी भरवावं लागतं ना तुला. खरं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या प्रश्नातच आहे. प्रिया, आता मला नीट सांगा काय चाललंय ते. म्हणजे मिस्टर होळकरांच्या जय तांबडे बाबा, पुढे बोल. हा तेच. हे जे तुझं चिंतन आहे ना, ते थोडं कमी पडतं. प्रवचन नकोय मला, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवंय. नेत्रा, तू आता मला काय म्हणालीस? मंजिरी आशिषला जाऊन भेटलीये हे ती स्वतः सत्यजित समोर कबूल करेल. ऑब्वियस आहे ना प्रिया. पण तिने जर तसं केलं असतं तर कदाचित सत्यजितला तिचं बोलणं पटलं असतं, किंवा कदाचित त्यांनी तिला माफही केलं असतं. पण आता तसं होणार नाही. एक लक्षात घे, चोर जेव्हा चोरी करतो आणि त्याचा गुन्हा कबूल करतो तेव्हा त्याला शिक्षा कमी होते, किंवा कधी कधी त्याचा गुन्हा माफही होतो. पण चोराची चोरी जेव्हा पकडली जाते तेव्हा मात्र कळतंय ना तुला? मी मंजिरीची चोरी पकडून दिलीये. आता तू आणि मी आपण बसून फक्त मजा घ्यायची. हे अजून घरी कसं नाही आले? डोक्यात राग घेऊन यांनी जर... नाही नाही, मी आईशीच बोलते. त्यांना तरी या गोष्टीची कल्पना द्यायलाच हवी मला. मंजिरी, तू इथं? ते शालीची काळजी वाटते ना? नग काळजी करस. आता डोळा लागलाय तिचा, शांत झोपली. मी तिच्याकडेच बसली होती. अगं काय झालं? काय बोलशील का नाही? जा जा, झोप जा. सत्या वाट बघत असेल तुझी. आजी, काय झालं सांगशील? नाही, काय नाही. जे आपल्याला जमत नाही ते करू नये माणसानं. तुला खोटं बोलता नाही येत. काय झालं? आजी, अहो मगापासून हे बाहेर गेलेत, ते अजून आले नाहीयेत, जेवले नाहीयेत. मी फोन करते तर फोन सुद्धा स्विच ऑफ येतोय त्यांचा. अगं एवढंच नव, अगं कुठेतरी कामात अडकला असेल की. तू नग काळजी करूस. जा, तू जाऊन झोप जा. तू काळजी करू नगस, येईल की. हा, जा. अगं जा आता. आजी, तू काय ऐकायची नाहीस बघ. मी इसरूनच जाते. तुमचं दोघांचं काही वेगळंच आहे. जाऊ दे, तू राहित तिष्ठत. तू तरुण आहेस, मला म्हातारीला नाही सोसायचं ते. मी जाती झोपायला.
तू अजूनही त्या आशिषला भेटतेस, मुहूर्त शोधत होती सांगायला. पण ज्या दिवशी तो आशिष तुला देवळात नेला, त्या दिवशी तर मी इथेच होतो, तुझ्या समोर होतो. मग त्या दिवशी तुम्हाला का नाही सांगितलंस? तुला जर उद्या कोणी असं विचारलं ना की या जगातला सगळ्यात मूर्ख पुरुष कोण आहे, माझा नवरा सत्यजित मुधोळकर. म्हणजे तुम्ही सॉरी, माझा चुकून डोळा लागला. झोपायची जागा आहे, बेडरूम नाही आपल्याला. सॉरी, माझा चुकून डोळा लागला. चल. अहो पण तुम्ही अहो अहो मी अहो तू सत्यजितला आशिष बद्दल काही सांगितलं नाहीस ना? आजकाल खूप बदललाय नाही? चांगलंय. पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता ठरली नाही म्हणजे मिळवलं. हे सगळं तोपर्यंत टिकेल जोपर्यंत तू सत्यजितला आशिष बद्दलचं सत्य सांगत नाहीस. तू अजून जागीच आहेस, झोप. अहो तुम्ही जेवलात ना? मी जेवलो की नाही ते महत्वाचं नाहीये, तू झोप. तुम्ही काहीतरी बोला ना माझ्याशी. मंजिरी, ही गप्पा मारत बसायची वेळ आहे का? घड्याळात वाजलेत बघ किती, पहाट होत आली. झोप आता. अहो पण झोप. माझ्या शिक्षा देण्यामुळे त्याची अशी अवस्था झालीये. तो त्याची ओळख सुद्धा विसरलाय. काय ग, हे काय नवीन उद्योग? दुसऱ्यांच्या खोलीत वाकून बघायचे प्रिया, काहीच घडत नाहीये. म्हणजे? तुला नेमकं काय घडणं अपेक्षित आहे? काय घडणं अपेक्षित आहे म्हणजे काय? काल मला येऊन सांगितलंस ना की घरात एवढा मोठा ॲटम बॉम्ब लावलायस म्हणून. आता त्याची वाट पेटवून दिलीस. अजून काहीच नाही, ना आतषबाजी, ना आवाज, ना रडणं, ना हुंदके, काहीच घडत नाहीये. मला वाटतं ना प्रिया, फुसका निघाला तुझा बाळ. नेत्रा, जे बॉम्ब फुसके निघतील असं वाटतं ना, तेच मोठा धमाका करतात. आणि माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. थोडासा धीर धर, सब्र का फल मीठा होता है. तू तोपर्यंत हे खा. अँड ऍपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. नेत्रा, काय मंजिरीसाठी फळ आणली ना? आधारसारखी खातेस काय? ठेव. सॉरी बाई, उशीर झाला. पुढे ठेवू. राहू दे. मंजिरी, तुझ्यासाठीच घेऊन येत होते, घे ना. नाही, नकोय मला. अगं काय झालं? तू टेन्शन मध्ये का दिसतेस? बहिणी, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काही मंजिरी, इकडे मला सांग, काय झालंय? प्रिया, अगं हे सकाळ. एक मिनिट, आपण आतमध्ये जाऊन बोलूया. चल 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 माझ्या बरोबर. आता मला सांग, नीट शांतपणे सांग, नक्की काय झालं? एक मिनिट.
मंजिरी येत बस इकडे. आता सविस्तरपणे सांग, नक्की काय झालं? तुमचं खूप वाद झाले का? त्यांनी तुला बोलून बोलून तुझा जीव नकोसा केला नाही ना? अगं नाही, ऍक्च्युली असं काही झालंच नाही. काही झालं नाही? हा हो, म्हणजे काल मी त्यांना सगळं सांगितलं आणि नंतर ते चिडून कुठेतरी निघून गेले. आणि मग रात्री पण खूप उशिरा आले. तेव्हाही शांतच होते, फार काही बोललेच नाहीत. आणि आज सकाळी सुद्धा मला काहीच न सांगता निघून गेले. कुठे गेले ते सुद्धा मला माहिती नाही. शी, हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. मी मूर्खासारखा आशिषचा विषय काढला. पण मंजिरी खरं सांगते, मला ना माहितीही नव्हतं की सत्यजित घरी आलाय. मी नेमकं इथे आशिष बद्दल बोलायला आणि नेमका त्याच वेळी सत्यजित दारात उभा. मला ना आता माझ्यामुळे तुमच्यात पुन्हा वाद निर्माण व्हायला नकोय. माझाच दोष आहे, हा सगळ्यात माझ्यामुळेच झालंय हे सगळं. मंजिरी, आय एम सो सॉरी. प्रिया प्लीज. अगं काय बोलतेस तू? या सगळ्यात तुझी काहीही चूक वगैरे नाही. उगीच स्वतःला दोष लावून घेऊ नको. खर तर मी यांना आधीच सांगायला हवं होतं. मी सांगणार सुद्धा होते, पण या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे यांच्या समोर यायला नको होत्या, एवढंच. मग हेच तर माझं चुकलं ना मंजिरी. प्रिया, तुझी खरंच यात चूक वगैरे काही झालेली नाहीये. सगळं व्यवस्थित होणार आहे, बघ तू. आता पूर्ण विश्वास आहे परमेश्वरावर. आजपर्यंत एवढ्या मोठमोठ्या संकटातून त्यानं वाचवलंय मला. मग हे संकट सुद्धा तो नक्की दूर करेल. तुला खरंच असं वाटतंय? हो. हो आराम, काही काही नाहीये. नक्कीच. ठेवू? बाय. मॅडम, माझे पैसे द्या. किती दिवस झाले तुम्ही माझे पैसे दिले नाहीत अजून. कधी फोन केला तर फोन उचलत नाही. भेटायला आलो तर आज या, उद्या या. मी माझं डॉक्टरचं काम चोख करतोय ना, मग माझं पेमेंट द्या ना. हे तुझी बकबक बंद कर आता. म्हणे मी माझं काम चोख करतो म्हणून. एकदा म्हंटल ना तुझे पैसे देईन म्हणून, चल निघ. देईन नाही, आत्ता द्या. तुम्ही देईपर्यंत वर्ष लोटून जातील. मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत. अरे माझ्याकडे पैसे नाहीयेत. आधीच मला माझ्या कामाचे पैसे मिळाले नाही तर तुला कुठून देऊ मी? ओ मॅडम, खोटा कशाला बोलताय? गाडी हा ऐशो आराम आकाशातून पडलाय काय? हे बघा, मला माझे पैसे द्या, नाहीतर तुम्ही दुसरा माणूस शोधा. दादानी सांगितलं म्हणून मी हे काम करतोय. उगाच मला धमक्या दे. शांत बसा ना जरा. काय चालवलेस तू हे? हा निशा, त्याचे पैसे त्याला देऊन टाक. अरे पण आशिष, माझ्याकडे निशा, तुला कळत कसं नाहीये का? हा जरा डोकं वापर ना. हे बघ, तू आपल्यासाठी काम करतोय ना, आणि तुझे पैसे तुला वेळेत मिळतायत ना, मग त्याचे पैसे का नाही वेळेत देतेस ग तू? तो जर कुठे बाहेर जाऊन ओकला ना, लाखाचे 12,000 करून बसशील. देऊन टाक त्याचे पैसे त्याला. माझ्याकडे पैसे नाहीये. नाहीयेत असे बघतोस. आशिष, तुम्ही देते. ठीक. कुठे गेले असतील हे? फोन उचलत नाहीयेत, पण चिडचिड नाही, रागा नाही, शांतपणेच बोलत होते माझ्याशी. माझंच चुकलंय. मी ना विश्वासात घेऊन आधीच सगळं सांगायला हवं होतं यांना. पण काय करणार, जेव्हा जेव्हा सांगायला जायचं तेव्हा तेव्हा परिस्थितीच तशी नसायची. पण हे आता ज्या प्रकारे यांच्या समोर आलंय ना, तसं मात्र यायला नको होतं.
वचन देते तुम्हाला, तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं मी काहीच नाही होऊ देणार. खोटं बोलली ही माझ्याशी. आई मी खरं सांगते, मी शपथ घेऊन सांगते, हवं तर मी असं काहीच नाही केलं. याचं नाव आशिष शिर्के. मंजिरी, तुला माहितीये, तू ज्या दिवशी मला हे पत्र लिहिलंस ना, त्या दिवसापासून मी रोज हे पत्र वाचतो. प्रिय आशिष, तुझ्या विना 2 क्षण सुद्धा 2 वर्षांसारखे वाटतात. मला माहित नाही तू काय जादू केलीस. तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्यासारखं आहे. तो मूर्खपणा मी केला आणि त्याची फळं भोगतोय मी आता. माझी मुलगी पुन्हा असं नाही करणार. प्लीज आता तिला तुम्ही माफ करा. तिचा संसार नका म्हणून. तू अजूनही त्या आशिषला भेटतेस. त्याचं झालं असं की मागे मी आणि नेत्रा आम्ही देवळात गेलो. तिथे मला आशिष दिसला आणि त्याची जी काही अवस्था होती ती बघून मला खरंच खूप वाईट वाटलं. माझ्या शिक्षा देण्यामुळे त्याची अशी अवस्था झाली आहे. तो त्याची ओळख सुद्धा विसरलाय. सत्यजित मुधोळकर इकडेच येतोय. मध्येच सत्यजित कडबडला. आता मला आता कल्टी मारली पाहिजे. तू सगळं सांभाळून घे आता. हो पण मॅडम मी काय करणार. कामाचे पैसे घेतलेस ना, मग आता काम सुद्धा कर. कळला? निशा, तू कुठे चालीस? तू थांब ना इथे. अगं मी एकटं काय करू? आशिष, मला यामध्ये घेऊ नका. तुमचं तुम्ही बघा. निशा ऐक ना. निशा जा, तुम्ही बघा, जरा सांभाळून घ्या. जा ना, दार उघडा ना. मी बेडा मी बेडा मी बेडा. नैना जाधवांचं घर हेच का? हो. आपण माझं नाव सत्यजित मुधोळकर. मी नैना जाधवांना भेटायला आलो. सॉरी, त्या घरात नाहीयेत, बाहेर गेल्यात. मग आशिष? हो, आशिष आहे. मी ओळखतो आशिषला. मला तर रिसेंटली कळलं की तो जरा आजारी आहे, म्हणून मी बघायला. मला भेटता येईल का त्याला? हो, या ना, या. आशिष,